मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. ॲक्च्युली मी आत्तापर्यंत जेव्हा हे हे यूट्यूब चॅनल सुरू करायचा एकच माझा हेतू होता, की या आजाराबद्दल जे मीथ आहेत, या आजारामध्ये मी काय-काय गोष्टी अनुभवल्या, त्या माझे सिम्प्टम्स काय होते, माझं क्रॅव्हिंग काय होतं, म्हणजे बारीकातल्या बारीक गोष्ट मला सगळ्यांसोबत शेअर करायची होती. पण त्यातही आहे माझं थोडं वेगळं होतं, की मला ह्या आजारासोबत मानसिक आणि भावनिक आघातसुद्धा झाले आणि ते मला ॲक्च्युली नव्हतं शेअर करायचं, पण कुठेतरी मला असं वाटलं, की ही गोष्टसुद्धा शेअर करायला हवी. कारण आपल्या समाजामध्ये स्त्रियांबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा अजूनही आहे. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो अजूनही लोकांचा खूप चुकीचा आहे. एखाद्या मुलीचा डिव्होर्स झाला, की तिच्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात. पण ॲक्चुअलमध्ये प्रत्येकच ठिकाणी प्रत्येकाचं हे होतं असं नाही आहे. माझ्या कंडिशनमध्ये मी एवढा त्रास सहन केला आणि एवढ्या सगळ्या गोष्टींना मी सामोरे गेलेले आणि माझी फॅमिली सफर झालेली आहे. आणि क्रिमिनल्स फक्त म्हणजे आपण पेपरमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये न्यूज येतात, की खून करणारे, एखाद्याची हत्या करणारे तेच क्रिमिनल्स असतात असं नाही. एखाद्याला आपल्या वागणुकीने मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास देणारे लोकंही क्रिमिनल्सच असतात. आज माझ्यावर जी परिस्थिती आली, मी ज्या परिस्थितीतून गेलेले आहे, त्या परिस्थितीतून दुसरी कुठली मुलगी असते तर कदाचित ती त्या धक्क्यानेच गेली असती. पण माझ्यामध्ये तेवढं बळ येत गेलं कारण माझी 3.5 वर्षाची मुलगी मला तेव्हा दिसत होती. सो आणि मला फॅमिली बॅकग्राऊंड होतं. म्हणजे माझे माहेरचे लोकं माझे सगळे सोबत होते. मला तेवढं प्रेमाची लोकं माझ्यासोबत होते. माझं फ्रेंड सर्कल तेवढं स्ट्राँग होतं, की मी ह्या सिच्युएशनमधून खूप बाहेर पडत गेले. पण अशा बऱ्याच मुली असतात आपल्या आजूबाजूला त्यांना माहेरचा सपोर्ट नसतो. माहेरची इकॉनॉमिकल कंडिशन त्यांची चांगली नसते आणि सासरी जर अशी वागणूक मिळाली एका आजारामध्ये तर ती मुलगी तर ऑब्व्हियसली ती धक्क्यानेच जाईल. सो मला हा हा अवेअरनेस म्हणजे लोकांमध्ये हे करायचं आहे, की परिस्थिती आयुष्यात कुठलीही आली, कुठलीही गोष्ट तुम्हाला आयुष्यात फेस करावं लागली, तर तुमच्या मुलीमध्ये तेवढं सामर्थ्य पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलीला फक्त डिग्र्या देऊ नका. तुम्ही त्यांना ऑब्व्हियसली त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा. इंडिपेंडन्स खूप महत्त्वाचं आहे. स्त्री यामध्ये तर ती खूप जास्त महत्त्वाची ती काळाची गरज आहे आणि त्याही सोबत त्यांना आयुष्याचे धडे द्या. कारण काय होतं ना, आपण आपलं मूल लहानपणापासून आपल्याजवळ असतं त्याच 4-5 लोकांमध्ये किंवा जॉईंट फॅमिली असेल तर त्याच लोकांमध्ये ती वावरत असते. तिला आयुष्याचे धडे देण्यासाठी जेव्हा खरे धडे जर तिला मिळतात तर ती बाहेर पडल्यानंतर, घराच्या बाहेर पडल्यानंतर. कारण तेव्हा तिला बाहेरचं जग कळतं. आत्तापर्यंत आईच्या फॅमिलीच्या छत्रछायेत ती वाढलेली असते आणि तिला लोकांचे डावपेच, लोकांचं वागणूक, म्हणजे लोकांची विकृत वागणं, मानसिकता ह्या गोष्टी त्या मुलीला किंवा ते मुलाला म्हणजे मुलगा मी दोन्हीही म्हणेल, त्यांना माहिती नसतं. पण जेव्हा ते घराच्या बाहेर पडतात, जेव्हा जगाशी त्यांचा कॉन्टॅक्ट येतो, जेव्हा समाजाशी त्यांचा कॉन्टॅक्ट येतो, तेव्हा त्यांना खरं आयुष्य कळतं. आणि माझ्या बाबतीत एक गोष्ट हे होती, की माझं मी लहानपणापासून एक म्हणेल, की मी स्वावलंबी मुलगी होती. कारण मी लहानपणापासूनच माझं शिक्षण सगळं बाहेर झालेलं आहे आणि मी आयुष्यातली सगळी कामं मी माझी करायची मला सवय होती पहिल्यापासनं. त्यामुळे मी म्हणेल, की तो जो अनुभव होता मला, तो माझ्या ह्या जर्नीमध्ये कामी पडला म्हणून मी जास्त स्ट्राँग झाले. कारण ही जी परिस्थिती होती ती काही म्हणजे नॉर्मल व्यक्ती फेस करू शकेल अशी नव्हतीच. इतका मनस्ताप, इतकं मानसिक खच्चीकरण, इतकं भावनिक खच्चीकरण होतं, की ते पेलवण्यासारखं नव्हतंच कुठल्याच मुलीसाठी किंवा नॉर्मल कुठल्याच व्यक्तीसाठी ते पेलवण्यासारखं नव्हतं. पण मी ते खंबीरपणे त्या त्याच्यातून बाहेर निघत गेले
आणि एक गोष्ट असते की आज माझ्यासारख्या अशा बऱ्याच मुली आहेत की त्या भरपूर गोष्टीतून सफर होतात, त्यांच्यावर बरेच अत्याचार होतात, त्यांना भावनिक आणि मानसिक त्रास असतो. पण आपण आईवडिलांसाठी आणि समाजाच्या भीतीने त्या गोष्टी बाहेर काढत नाही, की आणि किंवा तो त्रास सहन करतो आणि ह्या त्रासातूनच बरेच मानसिक त्रासातूनच बरेच रोगांना आज स्त्रियांना सामोरे जावं लागतं. ही पण एक गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. कारण मानसिक त्रास, मानसिक टेन्शन हे पण स सर्वात मोठं कारण आहे आजारांचं. तर मी म्हणेल की हे जे माझं जे काय मी बोलते आहे, जे काय मी लिहिते आहे माझ्या पेजवर, हे फक्त समाजामध्ये एक अवेअरनेस आणण्याचा मी प्रयत्न करते आहे, दुसरं काहीही नाही. कारण कुणाचं माझं दुःख सांगून कुणाची सहानुभूती मिळवणं वगैरे हा कुठलाही हेतू नाही. मी सहानुभूती तेव्हाही घेतली नाही, तेव्हाही मी खंबीरपणे सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले आणि आज मी तुमच्यासोबत बोलू शकते, कारण ही माझी हीलिंग प्रोसेस आहे. मी हील होती आहे, मी हील झाली आहे, म्हणून तुमच्यासोबत मी हे सगळं बोलू शकते आहे. कारण जेव्हा बेस्ट हीलिंग जे म्हणतो आपण, तर ते जेव्हाच होतं की जेव्हा आपण निर्भीकपणे आपला जो प्रवास आहे तो आपण लोकांसमोर मांडू शकतो. तर मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडली आहे. एक नवीन आयुष्याला माझी सुरुवात केली आहे. या कॅन्सररूपी आजाराने मला एक नवीन आयुष्य दिलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की ॲक्च्युली मी रडत नाही आहे. हा जो डोळा आहे माझा, याच्यातून माझं नेहमी पाणी गळत असतं. पाणी गळतं, ते आपोआपच पाणी गळत राहतं. सो आय एम नॉट क्राईंग. तर हा डोळा कॉन्स्टंट उघडा राहतो, त्याच्यामुळे ते पाणी गळत राहतं माझ्या डोळ्यातनं, कचरं वगैरे गेलं हवेमुळे. सो मला हेच सांगायचं आहे की हा एक माझा प्रयत्न आहे की आपल्या समाजामध्ये माणसांच्या रूपात असणारी असे विकृत प्रवृत्त्या आहेत, त्या आपल्याला कळत नाहीत. खूप छान चेहरे असणारे लोकही असे वागतात, तेव्हा हे कळायला आपल्याला वेळ लागतं. जेव्हा अशा वाईट प्रसंग येतात तेव्हा माणसांची रूपं आपल्याला कळतात. पण मी एक डिग्री होल्डर मुलगी होती. माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य होतं की मी स्वतः खंबीरपणे परत माझं आयुष्य सुरू करेल, मी माझ्या मुलीची जबाबदारी घेऊ शकेल. तर मी आणि मला माझ्या माहेरच्यांचा, माझ्या बहीण, भाऊ, मला सगळ्यांचा सपोर्ट होता. म्हणून मी आयुष्यात एक खंबीरपणे परत सगळ्या गोष्टी नव्याने सुरुवात केल्या. पण अशा बऱ्याच मुली आहेत की त्यांना काहीही सपोर्ट नसतो, त्यांना इकॉनॉमिकल सपोर्ट नसतो आणि मग अशा मुलींचं समाजाच्या भीतीने, आईवडिलांच्या इज्जतीसाठी त्यांचं मरण होतं, किंवा बऱ्याच आत्महत्याही होतात. तर अशा लोकांना जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात, तर त्या लोकांसाठी आपलं आयुष्य आपण खराब करायचं नसतं. आपण खंबीरपणे उभं राहून त्या प्रत्येक गोष्टीला, त्या प्रत्येक वाईट गोष्टीला आपण लढायचं असतं आणि त्याला सामोरे जायचं असतं आणि त्याचा विरोध करायचा असतो. कारण प्रश्न आयुष्याचा असतो. कारण आपण ना म्हणजे मोस्ट ऑफ द लोकं फक्त याच हेतूने काही सांगायला घाबरतात, काही डिस्कस करायला घाबरतात की लोक काय म्हणतील. अरे तुझं काय झालं तर लॉस कोणाचा होईल? तुझ्या आईवडिलांचा होईल, तुझ्या फॅमिलीत. त्यांचं होणार नाही आहे. ते येऊन फक्त सांत्वना करून चालले जातील. आयुष्यभरासाठी दुःख कोणाला होईल? आईवडिलांना होईल. तुमची मुलगी जर गेली तर आयुष्यभरासाठी दुःख तुम्हाला होईल ना, लोकांना होणार नाही. ते का 2 मिनटं येऊन तुमच्याजवळ बसतील आणि निघून जातील. पण त्या मुलीच्या आठवणी, तिच्या लहानपणापासून ज्या तुम्ही त्या ह्याच्यात सगळं तुमचं म्हातारपण जे आहे ते तुम्ही 2 दिवस जास्त जगायचे आहे, तर लवकर जाल. तर जे काही आईवडील असतील त्यांनाही माझी विनंती आहे की कोणालाही आपल्या मुलींनाही असं जर काही मानसिक त्रास सासरच्यांकडनं असेल तर त्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि त्या प्रत्येक विकृत प्रवृत्तीला तुम्ही सामोरे जा. थँक्यू सो मच.